नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तमिळनाडूत पूरस्थिती गंभीर. दक्षिण भारतातल्या पूरस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. पंतप्रधान चेन्नईला रवाना. देशाचे 43वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांच्याकडून शपथ ग्रहण. यंदाच्या ऊस गाळपासाठी साखर साठ्यावरच्या उचल रकमेची मर्यादा 90% वाढवली. मुख्यमंत्री. विशेष सक्षम व्यक्तींना समाजात समरसून घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वत्र अपंग दिनाचे कार्यक्रम. आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची घसरगुंडी. पाहूया बातम्या विस्ताराने. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत दक्षिण भारतातल्या पूरस्थितीबाबत निवेदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी चेन्नईला रवाना झाले असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर योग्य ती पावलं उचलली जातील असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 30 पथकं तामिळनाडूला रवाना झाल्याची माहितीही त्यांनी दिली. आंध्र प्रदेशलाही पावसाचा जोरदार फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. औषधांचा तुटवडा भासत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आशंका से इलाके में लगभग लगातार बरसात हो रही है और रास्ते भी प्रभावित हैं, इसलिए राहत पहुंचाना उतना ही कठिन होता जा रहा है. अभी तक की प्राप्त सूचना के अनुसार इस सीजन में तमिलनाडु में 269 कैजुअलिटीज हुई हैं, ह्यूमन लॉस 269, और आंध्र प्रदेश में 54 ह्यूमन लॉस की सूचना प्राप्त हुई है. तमिलनाडु सरकार से प्राप्त सूचना के अनुसार वहां अभी भोजन, दूध और ड्रिंकिंग वाटर जो मेडिसिन की कोई कमी नहीं है, जो बतलाया गया है. एनडीआरएफ की 30 टीमें, जिसमें कि 1014 पर्सनल्स होते हैं और उसके साथ 110 बोट्स भी हैं. नेवी की 12 बोट्स और 255 पर्सनल डिप्लॉय कर दिए गए हैं. इसके अलावा आईएनएस अरिहंत और 20 डाइवर्स, हेलीकॉप्टर, वाइजर से रवाना कर दिए गए. आज आर्मी के 2 कॉलम्स अलर्ट किए जा रहे हैं. हेलीकॉप्टर द्वारा रिलीफ कर 22 लोगों को बचाया गया है. देशाच्या नौदलाला 1467 अधिकाऱ्यांचा तर लष्कराला 9106 अधिकाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. हवाई दलात मात्र अधिकाऱ्यांचा तुटवडा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेमध्ये आज काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेच्या मुद्द्यावर राज्यसभेत गदारोळ झाला. द्वारका इथल्या मंदिरात प्रवेश करताना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत सेलजा यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्या संदर्भात गोयल यांनी टीका केल्यावर काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून गोयल यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळी 11:15 पर्यंत स्थगित करावं लागलं. गोयल यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माफी मागितल्यावरही सभागृहात गदारोळ सुरूच राहिला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. चेन्नईत आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती अद्यापही गंभीरच आहे. महत्त्वाच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. पुंडी धरणातून 34,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं कुम नदीला पूर आला आहे. चेन्नई विमानतळ शुक्रवारपर्यंत बंद राहणार असून आजपासून नौदलाच्या INS राजाडी हवाई तलाचा वापर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जयललिता यांनी 40 मिनिटांची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली. मदत आणि बचाव कार्यासाठी बंगळुरूहून लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या रवाना झाल्या आहेत. कांचीपुरम जिल्ह्यात 200 सैनिकांचा समावेश असलेली तुकडी आधीच रवाना झाली असून या तुकडीनं 101 जणांची सुखरूप सुटका केली आहे. वरदराजपुरम आणि इतर भागात हवाई दल तसंच नौदलाच्या हेलिकॉप्टर्समधून अन्नाची पाकिटं टाकली जात आहेत. दरम्यान तामिळनाडूच्या पुरासंदर्भात खासगी प्रसारणकर्त्यांनीही हवामानाचा इशारा, मदतीसाठीचे दूरध्वनी क्रमांक यासह इतर माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित करावी असं आवाहन प्रसारण विभागाच्या सहसचिव आर जया यांनी केलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन या संदर्भात आवश्यक ती माहिती देत असून त्यांच्या बरोबरीने खासगी दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारणकर्त्यांनी पूरपरिस्थितीबाबत ताजी आणि विस्तृत माहिती देण्याचं आवाहन त्यांनी एका पत्राद्वारे केलं आहे.
देशाचे 43वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांनी आज शपथ ग्रहण केली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना या पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती एच.एल. दत्तू काल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ठाकूर यांच्याकडे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्यायमूर्ती ठाकूर यांच्याकडे 1 वर्षापर्यंत या पदाचा कार्यभार राहणार असून 4 जानेवारी 2017 रोजी ते निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं आहे. IPL सामना निश्चिती प्रकरणी निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे ते प्रमुख होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा देशाच्या विकासाविषयीचा दृष्टिकोन सुस्पष्ट असून त्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांमुळेच भारत विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचेल असं बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी राज्य सहकारी बँकेतर्फे साखर साठ्यावर दिल्या जाणाऱ्या उचल रकमेची मर्यादा 85%वरून 90% करण्यात आली आहे. यामुळे साखर कारखान्यांना FRPसाठी 600 कोटी रुपये उपलब्ध होणार असून मार्जिन मनीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. 2014-15 या हंगामातली FRPच्या एकूण 19,120 कोटी देय रकमेपैकी 18,481 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तसंच चालू हंगामातही FRPची रक्कम शेतकऱ्यांना तातडीनं मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सहकारी बँकेची ही योजना राज्यातल्या सर्व जिल्हा बँकाही अंमलात आणतील असं त्यांनी सांगितलं. शासनानं कापसाला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसंच संत्रा आणि सोयाबीन यांनाही चांगला दर दिला जावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल नागपूर इथं एका परिषदेत केली. या मागणीबरोबर इतर विविध मागण्यांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात येत्या 8 तारखेला काँग्रेस मोर्चा काढणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तमिळनाडू बिहार या राज्यांना केंद्र सरकार मदत करत आहे, मग महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार उदासीनता का दाखवत आहे असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. मधल्या काळामध्ये आता सातत्याने जे काही बदल होऊ चालले आहेत, क्लायमॅटिक चेंजेस होऊ लागलेली आहे, पाऊस अवेळी पाऊस पडतोय, गारपीट होते आहे, पावसाचा सीझन लांबत चाललेला आहे, हे जे नैसर्गिक एकंदरीत जे आपत्ती वाढत चाललेली आहे याच्यावर ठोस लॉंग टर्म इश्यूज असो किंवा शॉर्ट टर्म असो या दोन्ही बाबतीमध्ये शासन नेमकं काय करण्याच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे या बाबतीमध्ये कुठेही काही स्पष्टीकरण होत नाहीये. डाळ एकंदरीत जे त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही दिवाळीला दसऱ्याला 100 रुपये डाळीची किमती आणू, डाळीची किमती काही कमी अद्याप झालेल्या नाहीये. अजूनही डाळ त्याच महागाईच्या भावात 200 रुपयाच्या आसपास डाळ चाललेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या भूलथापा आहेत. लोकांना फक्त थापा मारून वेळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि डाळ किती पकडल्या गेली, किती ओपन मार्केटमध्ये आपण आणली, काय किमतीला विकली आणि उर्वरित डाळीचं झालं काय, असे सगळे प्रश्न आता लोकांसमोर आलेले आहेत. आणि म्हणून शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि विधिमंडळामध्ये हा प्रश्न आम्ही घेणार आहोत. आज जागतिक अपंग दिन आहे. यानिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रम होत आहेत. विशेष रूपानं सक्षम व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्तींना समाजात समरसून घेणं अत्यावश्यक आहे. त्याविषयी सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी युनोनं अपंग दिनानिमित्त संदेश दिला आहे. युनोच्या या संकल्पनेवर आधारित मुंबईत आज हाजी अली इथल्या केंद्र सरकारच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेंटल अँड रिहॅबिलिटेशन सेंटरनं दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नेहरू युवा केंद्राचे सहाय्यक संचालक यशवंत मानखेडकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अपंगांना सन्मानाबरोबरच समान हक्क मिळाला पाहिजे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल असं ते म्हणाले. संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र शर्मा यांनी विशेष सक्षम व्यक्तींना समाजात स्थान मिळणं ही काळाची गरज असल्याचं यावेळी सांगितलं. अपंग मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी, त्यांच्यातल्या सुप्त क्रीडागुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात विकसित व्हावा या हेतूनं उस्मानाबाद इथं अपंगांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन आज करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं.
या क्रीडा स्पर्धा आणि कार्यशाळेचं आयोजन जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागानं केलं आहे। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये अस्थिव्यंग, मूकबधीर, मनोविकलांग, अंधांसाठीच्या 30 शाळांमधले 550 स्पर्धक सहभागी झाले आहेत। स्पर्धेमधल्या प्रथम क्रमांक विजेत्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे। जळगाव इथं इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या वतीनं अपंगांसाठी 3 चाकी सायकल स्पर्धेचं आणि जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली नेण्यात आली। जागतिक अपंग दिनानिमित्त पुनर्वसन संस्थेचे वैद्यकीय समाज सेवा विभाग प्रमुख कैलास गोस्वामी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत। 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस आज हजेली येथील पुनर्वसन संस्थेमध्ये साजरा करण्यात आला। विशेष सक्षम लोकांचे सशक्तीकरण आणि समाजातील त्यांची पहुंच हा मुख्य विषय या कार्यक्रमाचा होता। या कार्यक्रमामध्ये अपंगांसाठी त्यांना समान हक्क, समान नोकरी तसंच त्यांना समाजात सन्मान मिळण्यासाठी जे विशेष कार्य करायचे असते ते समाजाने देखील करणं गरजेचं आहे। आणि विशेष म्हणजे जे अपंग व्यक्ती त्यांनी पण समाजाला दाखवून दिलं पाहिजे की मी हे सर्व प्रकारचे काम करू शकतो आणि मी एक सक्षम नागरिक आहे समाजाचा। ज्येष्ठ शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी लिहिलेल्या पुढची पिढी या पुस्तकाचं काल मुंबईत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन झालं। यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाची दिशा ठरवता यावी या उद्देशानं या पुस्तकाचं लिखाण केलं असल्याची माहिती मनोहर जोशी यांनी यावेळी दिली। मराठवाड्यात गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं दुष्काळ पडत आहे। शेतकरी आणि शेतमजुरांप्रमाणे विद्यार्थीही या दुष्काळामुळे अडचणीत आला आहे। पैशाअभावी शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे। पैशाअभावी या भागातला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं प्राथमिक ते पदव्युत्तर शैक्षणिक शुल्क माफ करावं, वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क आणि जेवणाचा खर्च सरकारनं द्यावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आज औरंगपुरा इथून मोर्चा काढला होता। मराठवाड्यामधल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला। औरंगपुरा इथून निघालेला हा मोर्चा औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत नेण्यात आला। यावेळी मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं। पुण्यामध्ये काल मराठा ओबीसी मुस्लिम परिषदेचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय मूल निवासी वारकरी संघाचे अध्यक्ष दादा महाराज पनवेलकर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी सर्व धर्माच्या नागरिकांनी एकमेकांमध्ये मिसळून विश्वासाची भावना निर्माण करण्याची गरज आहे असं मत मौलाना खलीलुर रहमान यांनी यावेळी व्यक्त केलं। चुकीच्या इतिहासाचे दाखले देऊन समाजातल्या घटकांना एकमेकांशी झुंजवलं जात असल्यानं खरा इतिहास समजून घेतला पाहिजे असं छत्रपती संभाजी महाराज यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 15वा वर्धापन दिन आज नागपुरात साजरा करण्यात आला। यानिमित्त नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशु चिकित्सालय इथं श्वान आणि पशुपालकांकरता मोफत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर यांनी शिबिराचं उद्घाटन केलं। कृषी आणि पशुपालनाच्या क्षेत्रात विद्यापीठाचं योगदान या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आलं होतं। लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विविध समस्या आणि त्यांच्या मागण्या या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांना काल रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं होतं। त्या मुलाखतीचा हा संपादित अंश आहे। की रेल्वे सुद्धा काही ठिकाणी स्प्रेड झाली पाहिजे। उदाहरणार्थ आताची रेल्वे तुमची जर आपण मध्य रेल्वे पाहिली आपण तर कर्जत सीएसटी ते कर्जत जाते। पश्चिम रेल्वे आपली चर्चगेट ते विरार जाते। दिवसाला 2-3 सेवा आपल्या डहाणूच्या आहेत, परंतु ती जर सेवा उद्या कर्जत पनवेल घ्या तुम्ही
ती जर सेवा सुरू केली, त्याचबरोबर तुम्ही पनवेल ते पेण चला, पेण नंतर तुम्ही अलिबाग चला, असं सुद्धा रेल्वेने मार्ग वाढवले पाहिजेत. तुम्ही स्वतः संघटनेचं जेव्हा काम बघता तेव्हा प्रशासनामध्ये परस्पर एक समन्वय आहे असं तुम्हाला जाणवतं का? कारण वारंवार तुम्ही मागण्या घेऊन जात असणार, त्याविषयी काय सांगा? ह्याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याचशा वेळी आज समजा पेंटोग्राफचे अपघात भरपूरच होतात. म्हणजे वर्षातून जवळपास 7 ते 8 अपघात होतात. ज्या दिवशी अपघात होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर बरीचशी रेल्वेची परिस्थिती चांगली दिसते, प्रवास जर आपण केला तर. मग रेल्वेने तर कायमस्वरूपी कधीच अशा प्रकारचे रेल्वे प्रवाशांना त्रास होणार नाही अशा दृष्टीने जर पावलं त्यांनी उचलली, उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये असलेला सुसंवाद तो नाही आहे. रेल्वे प्रशासनाला भरपूर अधिकार आहेत. रेल्वे प्रशासनाने मनात आणलं तर ते भरपूर प्रवाशांसाठी काम करू शकतात, परंतु त्यांचे कामगार सुद्धा फार कमी त्यांच्याकडे यंत्रणा आहे, ती वाढवता आली पाहिजे त्यांना. आणि रेल्वे प्रशासनाला जे रेल्वे प्रवाशांनी दिलेले महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांकडे त्यांनी पाहिलं पाहिजे. आता एक असा मुद्दा आहे की काल रेल्वे मंत्री असं म्हणाले की आम्ही दिल्लीच्या मेट्रोप्रमाणेच याला सुद्धा ऑटोमॅटिक दार बंद होणं आणि उघडणं हे सुरू करण्याचा विचार करत आहोत. याविषयी तुम्ही काय सांगाल? रेल्वेचा दिल्लीचा जो प्रवास आहे मेट्रोचा मी सुद्धा पाहिलेला आहे. मी अनेकदा प्रवास त्या रेल्वेने केलेला आहे. ती यंत्रणा अत्यंत चांगली आहे, परंतु याच्यामध्ये एक मॅडम असं आहे की ती या ठिकाणी जर अशी स्वयंचलित दरवाजे आपले बंदची यंत्रणा आली तर निश्चित चांगलं होईल ते. कारण आज जर मेट्रोचा आपण प्रवास पाहिला घाटकोपर ते वर्सोवापर्यंतचा, अगदी लोक शिस्तबद्ध रीतीने प्रवासात त्या रेल्वेमध्ये प्रवास करतात. मेट्रोमध्ये रेल्वेचे दरवाजे बंद होतात, लोक बाहेर हे करतात. परंतु दिल्लीमध्ये प्रवाशांची संख्या कमी आहे, मुंबईमध्ये जास्त आहे. पण त्यामुळे प्रवाशांना शिस्त लागेल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, शिस्त लागेल, 100% लागेल. आणि प्रवासी आता बराच अलर्ट झालाय, शिक्षणाचं प्रमाण पण त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे. आणि प्रवाशांनी तुम्ही असं म्हणताय, पण रोज जे लोकलने प्रवास करतात त्यातल्याच अनेक प्रवाशांनी जेव्हा बोलणं झालं त्यावेळी असं सांगितलं की आतमध्ये अतोनात गर्दी, आपसातली भांडणं, ते भजनं गाणं, मोठमोठ्यानी मोबाईलवरती गाणं ऐकणं. मला सांगा, सगळे सुशिक्षित लोक किंवा ज्या सुजाण जे नागरिक आहेत ते एकत्र प्रवास करतात. मुळात हा प्रवासच खूप थकवणारा आणि त्रासदायक असतो. प्रवाशांची म्हणून काही एक नैतिक जबाबदारी असते की नाही की आपल्या सोबतचे जे सहप्रवासी आहेत त्यांच्याशी आपल्याकडून त्रास होणार नाही असं किमान वर्तन आपण करावं. याविषयी आपण स्वतः संघटना म्हणून काही तुमच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन प्रबोधन करताय की नाही प्रवाशांचं? नाही, करतो. आपल्याला सांगू इच्छितो, अत्यंत अभिमानानं सांगतो की ज्यावेळी आपले राकेश मारे मुंबईचे आमचे रेल्वे पोलीस आयुक्त होते त्यावेळी आम्ही रेल्वे सुरक्षाबद्दल सुरक्षा अभियान आम्ही स्वतः आमच्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, महिलांच्या आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आम्ही राबवायचो म्हणजे त्यावेळी मी द्यायचो घोषणा की तुम्ही प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे. तुम्ही एकाच वेळी सगळ्या झुंबड तुम्ही घुसता कामा नये, तुम्हाला रेल्वे क्रॉसिंग करता कामा नये. आणि असे पब्लिक अवेअरनेस बरेच प्रोग्राम त्या काळात झाले. पण आज मॅडम दुर्दैवानं ते प्रवास होत नाहीत. ते त्या दृष्टीने सुद्धा आम्ही येत्या काळामध्ये आम्ही ती मोहीम हातात घेऊ. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं काल 3 बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 14 जण ठार तर 17 जण जखमी झाले. अपंगांसाठी असलेल्या केंद्राच्या इमारतीमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हे हल्लेखोर एका अत्याधुनिक वाहनात बसून घटनास्थळावरून पळून गेले. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी अडवली आणि त्यांच्यापैकी 2घांना ठार करण्यात तर एकाला पकडण्यात यश मिळवलं. या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संस्थेनं सांगितलं आहे. भारत आणि जपान यांच्या दरम्यानच्या दुहेरी कर आकारणी टाळण्यासंदर्भातल्या करारात सुधारणा करण्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे करविषयक माहितीचं दोन्ही देशातलं आदान प्रदान सुलभ होणार आहे. दुहेरी कर आकारणी टाळण्यासंदर्भातला भारत आणि जपान यांच्यातला 189 मध्ये करार झाला होता. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत आणि जर्मनी यांच्यातलं सहकार्य वाढवण्यासाठीच्या कराराला पूर्वलक्षी प्रभावानं मान्यता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सौर ऊर्जा क्षेत्रात उभय देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत ऑक्टोबर 2015 सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार येत्या 5 वर्षात जर्मनी 1 अब्ज युरोचं सवलतपर कर्ज देणार आहे. 2022 पर्यंत 100 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे.
इंडोनेशियात मलंग इथं सुरू असलेल्या इंडोनेशियन मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्यानं इंडोनेशियाच्या सपुत्राचा 21-14, 17-21 आणि 25-23 असा अतिशय चुरशीच्या लढतीत पराभव केला. पुढच्या फेरीत त्याची लढत चीनच्या बिन कियाओशी होणार आहे. गुरु साईदत्त आणि एच एस प्रणय आणि महिलांच्या गटात पी.व्ही. सिंधू यांच्या लढती आज होणार आहेत. बॅडमिंटननंतर बातमी हॉकीची. रायपूर इथं सुरू असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेत आज भारताची लढत ब्रिटनबरोबर होईल. या लढतीमधला विजेता उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यापूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीचा 4-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाची लढत नेदरलँडबरोबर होईल. नेदरलँडनं कॅनडाचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. बातमी क्रिकेटची. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू झालेल्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची घसरगुंडी उडाली आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांना धावा जमवणं अवघड गेलं. दक्षिण आफ्रिकेच्या अबॅट आणि मॉर्नी मॉर्केल या जलदगती गोलंदाजांनी त्यानं जखडून ठेवलं. त्यानंतर फिरकी गोलंदाज पीट समोरही भारतीय फलंदाज चाचपडत राहिले. पीटनंच भारताचे 4 गडी बाद करून भारताची अवस्था 5 गडी बाद 138 अशी केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 6 बाद 145 धावा झाल्या होत्या. आणि आता एक नजर हवामानावर. येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूत पूरस्थिती गंभीर. दक्षिण भारतातल्या पूरस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. पंतप्रधान चेन्नईला रवाना. देशाचे 43वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांच्याकडून शपथ ग्रहण. यंदाच्या ऊस गाळपासाठी साखर साठ्यावरच्या उचल रकमेची मर्यादा 90% वाढवली. मुख्यमंत्री. विशेष सक्षम व्यक्तींना समाजात समरसून घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वत्र अपंग दिनाचे कार्यक्रम. आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी भारताची घसरगुंडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.